हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे फार्मसिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो जालना महानगरपालिकेमध्ये. तर याच्या रिलेटेड मित्रांनो महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आता काही डेज मध्ये तुम्ही बघत असाल जे काही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकाच आहेत तर याच्या वॅकन्सीचे नवीन प्रवेश सेवा नियम पण येत आहेत. कालच आपल्या चॅनलवरती आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं सेवा प्रवेश नियम डिस्कस केला. तर मित्रांनो आज जालना महानगरपालिकेचं पण नवीन सेवा प्रवेश नियम आलेला आहे. इन शॉर्ट जर बघायचं म्हणलं तर जालना महानगरपालिकेमध्ये जे फार्मसिस्टचं पद असणार आहे तर या पदाची पात्रता काय असेल, म्हणजे या पदासाठी जे काही एक्झाम होणार आहे तर त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी काय असणार आहे, कोणते स्टुडंट याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभागाची आपल्याकडे खूप क्वालिटी बॅच आहे आणि सोबतच आपण स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड करतो. या स्टडी मटेरियल वरती मित्रांनो सध्याला 50% डिस्काउंट आहे. हे स्टडी मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि याच्यामध्ये मित्रांनो MCQ असेल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असेल, टेस्ट सिरीज असेल आणि मित्रांनो सर्व टेक्निकलच्या टॉपिक वरती क्वालिटी नोट्स असतील जेणेकरून तुमचं 100% मित्रांनो आरोग्य विभागामध्ये फार्मसिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल. त्याचबरोबर बॅच घ्यायची असेल तरी पण ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सोबतच मित्रांनो आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये पण स्टुडंटला गाईड करतो. या कोर्सला जॉईन करायचं असेल तरी पण मित्रांनो आपला जो ऑफिशियल नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं ऍडमिशन डन करू शकता. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. हे जे नोटिफिकेशन आहे ते जे PDF आहे हे आपण इन डिटेल मध्ये बघणार आहेत की त्याच्यामध्ये काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. मित्रांनो, जे स्क्रीनवरती तुम्ही बघताय हे ऑफिशियल PDF आहे. इथे बघू शकता जालना शहर महानगरपालिका सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरण नियम 2026 ला मान्यता देण्याबाबत. तर मित्रांनो, हे जे जालना शहर महानगरपालिका आहे तर याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे पदे येतात. तर या नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेचे सर्वच पद रिलेटेड इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. तर पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्या नोटिफिकेशन मध्ये फार्मसीचे स्टुडंट इलिजिबल असतात तर तेच आपण फार्मसिस्ट औषध निर्माता याच डिस्कशन करतो. आणि मित्रांनो, ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या आर.डी. फार्माच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर आपण प्रोव्हाइड करतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये आपण बघणार आहेत औषध निर्माता. तर मित्रांनो इथे जर बघितलं तर 46 पेज नंबर वरती औषध निर्माता रिलेटेड इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता 4th नंबरला औषध निर्माता म्हणजेच आपलं फार्मासिस्ट. आणि मित्रांनो हे कोणतं पद येतं, गट क सार्वजनिक आरोग्य सेवा. आणि मित्रांनो हे जे औषध निर्माता जालना महानगरपालिकेमध्ये पद होणार आहे तर याच्यासाठी एक्झाम होईल, सरळ सेवे थ्रू हा पद भरला जाणार आहे. तर मित्रांनो आता याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन खूप महत्वाचं आहे की म्हणजे कोणते स्टुडंट याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत, कोणते स्टुडंट एक्झाम देऊ शकतात हे आपण इकडे बघणार आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे डी फार्मचा कुठेही उल्लेख नाहीये. म्हणजे डी फार्म स्टुडंट मित्रांनो जालना महानगरपालिकेची अपकमिंग डेज मध्ये वॅकन्सी आली तर ते लोक एक्झाम देऊ शकणार नाहीत. जर आपण आधीचा व्हिडिओ बघितला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये डिप्लोमा स्टुडंट पण इलिजिबल आहेत, तिथे एक्झाम देऊ शकतात. तर खूप साऱ्या स्टुडंटला असा प्रश्न पडेल की सर ह्या महानगरपालिका सर्व महाराष्ट्रामधल्याच आहेत तर वेगवेगळी इलिजिबिलिटी का ठेवतात. तर मित्रांनो याचा आन्सर पण माझ्याकडे नाहीये. तर महानगरपालिकेमध्ये जर आपण बघितलं कालच आपण व्हिडिओ बनवला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल आहेत. पण मित्रांनो जालना महानगरपालिकेमध्ये डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नाहीत. इथे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे इथे तुम्ही बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजेच तुमचं बी फार्म झालेलं असेल तरच तुम्ही जालना महानगरपालिकेची जे काही फार्मसीची वॅकन्सी येईल त्याच्यामध्ये इलिजिबल असणार आहात. तर आणि त्याच्यानंतर इथे कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही. बॅचलर तुमचं कंप्लीट असेल, बी फार्म कंप्लीट असेल तर तुम्ही ही एक्झाम डायरेक्टली देऊ शकता.
तर आता इथे असा प्रश्न आहे, डिप्लोमा स्टुडंटने काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, डिप्लोमा स्टुडंटने आवाज उठवायला पाहिजे, कारण हा डिप्लोमा होल्डर स्टुडंट वरती अन्याय आहे. कारण ते लोक बी फार्म एम फार्म स्टुडंट सोबत कॉम्पिटिशन करूनच जॉब घेत आहेत, एक्झाम त्यांच्या सोबतच देत आहेत. तर त्यांना इलिजिबिलिटी करायला पाहिजे. त्यांचे एफर्ट्स असतील फायनल सिलेक्शन मध्ये, त्यांनी जर या लोकांपेक्षा जास्त मार्क घेतले तरच त्यांना पोस्ट भेटणार आहे, पण त्यांना इलिजिबिलिटीतून रिमूव्ह केलं नाही पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण आधी पण आरडी फार्मा थ्रू प्रयत्न करतोय. खूप साऱ्या डिप्लोमा स्टुडंटचा आपल्याला सपोर्ट पाहिजे इकडे, जेणेकरून ह्या ज्या ESICचा असेल किंवा महानगरपालिकेमधून त्यांना रिमूव्ह करण्याचा असेल, तो पॉइंट इकडे आपल्याला ऍड ऑन करता येईल. आपल्याला आवाज उठवता येईल की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये डिप्लोमा इलिजिबल आहे, तर जालनामध्ये पण झालं पाहिजे. सगळ्याच एक्झाम मध्ये डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल झाले पाहिजेत, ते पण रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत. सो मित्रांनो, हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे जालना महानगरपालिकेचं. तर याच्यामध्ये जर अपकमिंग वॅकन्सी असेल तर हाच इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला दिसणार आहे. इन शॉर्ट, बी फार्म स्टुडंट इकडे डायरेक्ट इलिजिबल असतील, जेवढ्या पण वॅकन्सी येतील त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण कंटिन्युअसली अशी इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये फार्मा स्टुडंटचं करिअर होईल आणि फार्मा स्टुडंटला गाईड करण्याचा आपण खूप दिवसापासून प्रयत्न करतोय. खूप चांगला गव्हर्नमेंट एक्झामचा रिझल्ट पण आपल्या बॅचेसचा आहे. त्याच्यासाठी आपली बॅच जॉईन करायची असेल तर ऑफिशियल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा फार्मा कोव्हिजिलन्सची जरी बॅच जॉईन करायची असेल तरी पण मित्रांनो, लवकरात लवकर मेसेज करा. तिकडे लिमिटेड सीट आपण प्रोव्हाइड करतोय. हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, कमेंट मध्ये जे काही डाऊट आहे ते तुम्ही सांगू शकता. थँक्यू ऑल.